नमस्कार. सुधारित शेती तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही बघत असताल की सुधारित शेती तंत्रज्ञान हे युट्यूब चॅनल शेतकऱ्यासाठी भरपूर असे माहिती देत असतं. आज आपण बघत असताल महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऊस पीक आहे. आता जर बघत असाल तर ह्या वर्षी जर बघितलं तुम्ही, एकंदरीत मागच्या काही वर्षामध्ये तुम्ही बघितलं असाल, शेतकऱ्याला एकरी जर ॲव्हरेज जर काल उत्पादन ऊसाचं तर अतिशय कमी निघालं. कारण याचे भरपूर कारण होते. त्याच्या कारणामध्ये कंटिन्यू पाऊस राहिला आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे एकरी टनेज तुमच्या गावात पाऊस भरपूर भरपूर पाऊस झाला, उत्पादन तेवढं निघालं. नाही. किती ॲव्हरेज आले शेतकऱ्यांना? 50, 55, 60 हायस्ट 60 बघा शेतकरी मित्रांनो, ह्या वर्षी जर बघितलं तुम्ही तर ॲव्हरेजली उत्पन्न काढायचं असतं तर 55-60 पर्यंत आलेलं लोकांचं. परंतु आपल्या सर्वांना लक्षात घ्या, एकरी 100 टन उत्पादन काढायचं ऊसाचं, तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं तुमचं ऊसाचं नियोजन सगळ्यात महत्वाचं असतं. आता लक्षात घ्या, ऊसाची लागवड केल्यापासून आता तुमचं ही असेल, खुडा ऊस असेल किंवा नवीन लागवड असेल, अशा ऊसामध्ये जर तुम्हाला एकरी जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं फुटव्याचे नियोजन चांगलं पाहिजे. त्यानंतर तणनाशक व्यवस्थित वापरले पाहिजे तुम्ही. त्यानंतर खतांचा डोस व्यवस्थित पाहिजे आणि पाण्याचं नियोजन व्यवस्थित पाहिजे जर तुम्हाला एकरी उत्पादन चांगलं घ्यायचं. आज जर बघितलं तुम्ही, आता ह्या ऊसामध्ये आपण उभारलं तर आपल्या फुटव्याची कमीत कमी 8-10 संख्या असली पाहिजे जर तुम्हाला 100 टनाच्या जर जायचं असेल किंवा 70 टन प्लस करायचं असेल उत्पादन. आता एकंदरीत जर तुम्ही शेतकरी बघत असाल तर भरपूर जण, आता काही जणांचा ऊस गेला असेल, काही जणांचा गेला नाही, 65 कुटी करणं गरजेचं आहे. कारण ते आपल्या जमिनीचा पोत, महाराष्ट्राच्या जमिनीचा पोत कंटिन्यू आपण खतं वापरत असल्यामुळे अतिशय पोत खराब झाला आहे. त्यामुळे सगळ्यांनी ऊस गेल्यानंतर 65 कुणीही जाऊ नका, कारण की जमिनीचा पोत एक तुमच्या खताचा डोस कमी करते. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं तंत्रज्ञान महत्वाचं आहे. आज जर तुमचा एक खताचा खर्च वाढ, आता बघा खर्च, मला एक सांगा, ऊस शेती करतात आपण, तर आपल्या ऊस शेती परवडते का आता सध्या जर बघितलं तर? नाही ना, भरपूर खर्च भरपूर आहे त्यामुळे. पण जर समजा आपण ऑर्गॅनिक शेतीकडे जर वळाला तर आपल्याला भरपूर त्याचे फायदे आहेत. 65 कुटी म्हणा, तर फुटव्यासाठी जर समजा आपण काय जीवामृत जर तयार करून जर ट्रिचिंग वगैरे केलं तर फुटवे पण निघतात. किंवा तुम्हाला रासायनिक कडे जावं असं नाही, पण रासायनिक पण मदतीला लागतं असं नाही. आता रासायनिक ची जोड घेतल्याच्या तणनाशकाच्या बाबतीत असो, तुमच्या कुठल्याही ऑर्गन पण जोड पाहिजे तरच व्यवस्थितरित्या चांगल्या प्रकारे रिझल्ट येतो. तर तुमचं आता एखादं तुम्ही ऊसाची कंटिन्यू शेती करतात तर कशी केली पाहिजे शेतकऱ्यांना थोडक्यात सांगा. शेती करायचे भरपूर अनेक फायदे आहेत, अनेक प्रकार आहेत की कुणी जुन्या पद्धतीनं करता, आता नवीन AI पद्धत आलेली आहे. AI पद्धतीनं किंवा तुम्हाला प्रत्येक त्या जमिनीचा त्या मशीनद्वारे तुम्हाला सांगण्यात येते किंवा तुमच्या जमिनीला पाणी किती पाहिजे, खत कोणचं पाहिजे, काय पाहिजे, त्यानुसार जर शेती केली. आज समजा 100 ऐकूनच युट्यूबवर समजा आपण बघून की 100-150च्या आसपास लोक गेलेली, त्याच्या हिशोबानं जर आपण नियोजन केलं तर जातील बी. आता आम्ही बी त्या नियोजनानं आहे, आमचं बी काही दोन फळं आम्ही या पद्धतीने केलेली आहे. त्या पद्धतीने आम्ही करून बघायला लागलो, एक तुकडे किंवा 1-2-3 एकर करून बघितले. पुढच्या वर्षी सगळं त्याच्या नियोजनानं करायचं आहे आमचं नियोजन. एकंदरीत काकाने सर्व शेतकऱ्यांना सांगितले की तंत्रज्ञान मध्ये या, नवीन तंत्रज्ञान वापरा. आता आपलं सुधारित तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांना नवीन तंत्रावर काम करतं. नवीन तंत्रज्ञान म्हणजे काय, आता यांनी सांगितलं AI टेक्नॉलॉजी. आता भरपूर शेतकऱ्यांनी AI टेक्नॉलॉजी वापरायला चालू, ऊस शेतीमध्ये असेल कुठल्याही पिकामध्ये, तर तुम्ही प्रत्येकाने AI मार्फत बी शेती करू शकता. जरी तुम्हाला ते शक्य नसेल, जरी खर्च हवावी, तरी स्मार्ट पद्धतीने शेती करा. म्हणजे तुम्ही फुटव्यांची संख्या मॅनेजमेंट करा, 8-9 फुटवे करा, व्यवस्थित खताचा डोस. आता लक्षात घ्या, ऊसाला पाणी सुद्धा नियोजन महत्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे खतांचं नियोजन. आता तुम्ही भरतीच आता बेसल डोस टाकताना कुठले खत टाकता तुम्ही जास्त करून? सध्या आम्ही सुरुवातीला तर जुने 10-26 टाकायचो. आम्ही ह्या 2 वर्षापासून आज खतात बदलतो. जसं तुम्ही लोक आम्हाला इथं येऊन भेट द्यायला लागला की आम्हाला माहिती द्यायला, ह्याच्यापासून आम्ही सुधारणा केली. आम्ही सध्या आता 9-24-24 आणि मिश्र खते, टोटल मिश्र खते करून समजा आम्ही बेसल डोस आमचा आता पहिला आम्ही लय झालंय, आता 1 डोस द्यायचा आणि जूनला पुन्हा डोस देत नव्हता, पण आता एक द्यायचा आम्हाला दिला ह्याला डोस, आणि नंतर आणखीन 15 दिवसांनी 1 डोस द्यायचा. पुन्हा फवारणीच्या द्वारे डोस आहे. फवारणी सुद्धा ऊसाला कोणी करीत नव्हतं, पण आता आमच्या 2-2, 3-3 फवारण्या, ड्रिचिंग म्हणा, फवारण्या व्हायला. शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं त्यांनी काकांना सांगितलं, ड्रेंचिंग सुद्धा ऊसाला करणं गरजेचं, फवारणी ऊसाला सुद्धा करणं गरजेचं आहे. आता ह्याची माहिती तुम्हाला कुठे भेटेल, तर आपल्या चॅनल जे आहे का प्रत्येक गोष्टीची, आता खताचा डोस कुठला वापरला पाहिजे, त्यानंतर ड्रेंचिंग कुठल्या केल्या पाहिजे, तुम्ही खताचा फुटवा म्हणजे ऊसाचा फुटवा वाढवण्यासाठी कुठल्या खताचा फवारणी केली पाहिजे, त्याच्यावर सखोल अशी माहिती आपण चॅनल देतच असते. आणि जर तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये तुम्हाला भेटेल. काकाने जे सांगितलं असे तंत्रज्ञानामध्ये शेती करा तुम्ही. जर तुम्हाला एकरी जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर नाशक सुद्धा योग्य टायमिंगला मारणं गरजेचं आहे. तुम्ही पहिले 120 दिवसामध्ये
म्हणजे पहिले 3 महिने तुम्ही तणाव जर चांगलं नियंत्रण घेतलं तर एकरी कमी कमी 10 टनाचा डिफरन्स पडतोय मोठा. हो ना, हो ना. कारण तणामुळे सुद्धा आपले 5 टनाचं उत्पादन घटत असते. म्हणून तण नियंत्रण करण्यासाठी ही वेगवेगळ्या चांगल्या कंपनीचे औषध आहेत. आता तुम्ही वेस्टनी सारखं वेस्टर्न कंपनी BSF कंपनीचा आहे. जर तुम्ही लागवड केल्यापासून 15 दिवसानं मारलं तर कमीत कमी 2.5 ते 3 महिने तुम्हाला कुठलाही तण येत नाही. असे बी तणनाशक तुम्ही वापरा, मार्केटमध्ये अवेलेबल आहे. BSF कंपनीचं अतिशय चांगलं तणनाशक आहे. त्यानंतर जर तुम्ही तणनाशक मारत असाल तर फुटव्यांची संख्या म्हणजे फुटव्यावर काय परिणाम करतात तणनाशक ते वापरू नका. ते आपण तुम्हाला सांगू कुठलं तणनाशक कुठल्या फुटव्यावर काम करतं. मेट्रिक सारखे तणनाशक जर तुम्ही जास्त प्रमाण झालं तर फुटव्यावर परिणाम करत असते. त्यामुळे ते शेतकरी मित्रांनो खताचा डोस, पाण्याचं व्यवस्थापन आणि एकंदरीत फवारण्या कुठल्या केल्या पाहिजेत याच्यावर आपलं सखोल असं मार्गदर्शन. भरपूर दिवस आपल्या चॅनलमध्ये गॅप पडला होता, मधल्या काही 2-3 महिने आपल्याला वेळ भेटत नव्हता, कंपनीच्या कामं असतील किंवा काय असतील. परंतु आता आपल्याला वेळ भेटतोय. तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, प्रत्येक आठवड्याला आपला एक व्हिडिओ येणार आहे. जे नवीन शेतकरी बघत असतील त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमचे कमेंट करा. आता लक्षात घ्या, मी तर तंत्रज्ञान सांगतो पण तुमचाही अनुभव भरपूर असेल तर तुम्ही नक्की आपल्या चॅनल मार्फत कमेंट मार्फत तुम्ही सांगा. आज जे शेतकरी आपल्या प्रगती शेतकरी लाभले त्यांनी आता अतिशय मोलाचं मार्गदर्शन AI तंत्रज्ञान कमी शेतकरी वापरले, यांनी स्वतः AI तंत्रज्ञान वापरले. तुम्ही सुद्धा असं तंत्रज्ञान उसामध्ये वापरा. आज त्यांनी आपल्या चॅनलला भरपूर असा वेळ दिला. आपलं नाव सांगा पूर्ण. सिद्धेश्वर नारायण पारेकर, राहणार जवळबन, तालुका केज, जिल्हा बीड. आपला एकदा शेतकऱ्यांना मोबाईल नंबर सांगा. 95 27 16 94 11. शेतकरी मित्रांनो ह्यांना सुद्धा फोन करा आणि त्यांच्याकडून सुद्धा माहिती मिळवा. आपलं चॅनल हे शेतकऱ्यांचं नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत घेऊन येण्याचं काम करत असते. आज त्यांनी आपल्या चॅनलला वेळ दिला पाहिजे त्याबद्दल धन्यवाद.